व्हायचा आहे प्लीज बाबासाहेब पाटील साहेब. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिला चेंडू यॉर्कर सुहास खोतचा पहिलाच वेगानं यॉर्कर टाकला. एक धाव कंप्लीट केली आहे. एक सिंगल धाव. सुहास खोतची गोलंदाजी बेस्ट ऑफ शिराळ टीम साठी माऊली खूप छान राहिली आहे. मॅच विनिंग बॉलिंग राहिली ती होती. सुहास खोत वेगवान गोलंदाज नागभूमी शिराळ टीमचा रन अगदी मशीन. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न स्लोअर वर होता. गती परिवर्तन होता. काय फिल्डिंग एफर्ट्स किती लांबून धावत आलाय. अखेरीस 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सागर होता यावी. स्ट्रायकिंग लक्ष्यला पाहता. ओहो हो हो हा चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉल अगदी एक्स्ट्रा धावा तर टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड. व्हाईट बॉल टीमची टोटल आपण सेमीफायनल क्रमांक 1 सध्या मात्र खेळली जाते. 4 धावा. लफ करण्याचा प्रयत्न सचिन आहे. चेंडू पंत चुकी होतीये. व्हॉट एफर्ट्स या सचिन. व्हॉट एफर्ट्स. अप्रतिम फिल्डिंग सचिनची. व्हॉट अ फिल्डिंग. कॅच इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनल क्रमांक 1 सुहास खोत हायपर झालाय. त्याला माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे. चुका नाही करू शकत या मॅच मध्ये. चुकीला नाहीये माफी. कॅच होती कोणाची. अर्थातच अक्षयची होती कॅच. चुकी झाली थोडीशी. लफ केला जातोय. खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू अगदी निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय चौकार. मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त होण्यासाठी एक चेंडू अजूनही आपण पाहिलं तर बाकी आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या धावसंख्येवरती. 9 धावसंख्या स्कोर करवरती. 4 ओव्हरची मॅच. सॉरी येस 4 चेंडू 2 चेंडू खेळ बाकी आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताळला. कुठल्याही स्पॉट वरती पडल्यानंतर ज्या वेळी आपण पाहिलं तर हलक्या हाताने निघून जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 9 धावा स्कोर कार्ड वरती. लफ्ट केला जातो. यावेळी चेंडू आपण पाहिलं धाव 1 कंप्लीट केली जाते. लागला नाहीये यावेळी चेंडू अगदी स्टंपला. जिथे आपण पाहिलं ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. 10 धावा. बाबासाहेब पाटील मी विनंती करेल प्लीज आपण या. मी विनंती करेल सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. साहिल 10 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. 10-10. अजयजी साहेब आपण मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते. आणि तुमच्या माहितीसाठी बाबासाहेब पाटील यांची मेहनत खूप राहिली आणि आपण जेव्हा आम्ही शिराळ्यात येतो आमची संपूर्ण राहण्याची संपूर्ण काळजी जर कोण घेत असेल तर बाबासाहेब पाटील त्यांचं नाव आहे. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आणण्यापासून प्रतीक पाटीलच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं जर कोण असेल तर बाबासाहेब पाटील आहेत. आणि बाबासाहेब पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या जरूर जाऊ द्या. थँक्यू सो मच बाबासाहेब पाटील. कारण की आमची काळजी तुम्ही घेत असता. युट्यूब कॉमेंटेटर सगळेजण जेव्हा शिराळ्यामध्ये येतात तेव्हा बाबासाहेब पाटील यांचा एक फोन येतो की तुमची राहण्याची खाण्याची सगळी सोय झालेली आहे निश्चिंत. बाबासाहेब पाटील थँक्यू सो मच. असंच प्रेम आमच्या पाठीशी राहू देत. अशीच काळजी आमची नेहमी घेत राहा. थँक्यू सो मच. प्रतीक पाटीलच्या पाठीशी उभी असणारी खऱ्या अर्थानं एक ताकद म्हणजे बाबासाहेब पाटील. 11 धावा स्कोर कार्डवरती. चांगली मॅच बनेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले. या देखील आपण पाहिलं हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर चेंडू अगदी स्टॉप केला. एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी डिक्लेअर मध्ये धाव जाते आपण पाहिलं तर.
2 धावा. डिक्लेअर मध्ये टीमची टोटल पुढे जाते. चौदा धावा स्कोर कार्ड वरती. या देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये धावा आपण पाहिले तर अगदी जात आहेत. एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 15 या धावसंख्येमध्ये 15 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओ क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. मिस्टर राजेंद्र यांना गोलंदाजी करताना आपण पाहता. मिस्टर अक्षय सध्या मात्र स्ट्रायकिंगला. पुढे करण्याचा प्रयत्न. बॉल यार प्रतिम वेगानं हाताळला. राजेंद्र हिरोडेकर या ज्या पद्धतीने चेंडू हाताळतात अनुभव त्यांचा दिसून आलाय. फक्त 15 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये एक चांगली टोटल उभी करणं महत्वाचं आहे. 1 to go. एक चेंडू आता मात्र बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 ची आपण चर्चा करतोय. अप्रतिम फटका. यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अक्षयचा डॉट बॉल येतोय. धावा आल्या नाही येत. आपण पाहिलं तर अगदी ज्या पद्धतीने नवजीवन स्पोर्ट्स शिरा टीम असा टीम बॅटिंग करते आणि टीम जरूर विचार करत असेल सचिन एका बाजूला धावा करण्यासाठी स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. कारण की नवजीवन वसा टीम शिरा टीमचा आपण पाहिलं तर महत्वाचा ट्रम्प कार्ड रन मशीन कोण असेल तर सचिन. आणि सचिन मैदानामध्ये तर धावा येतील ही अपेक्षा जरूर टीमला. आकांक्षा आहे तो आशेचा एकमेव किरण आहे. बॅटर रिटायर झाला आपण पाहिलं तर अगदी अक्षय रिटायर होतं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहिलं तर बबलू अजिंक्य या नावानं खऱ्या अर्थानं त्याला ओळख आहे. दाखल झाला. पंधरा धावा. रिटायर झाला अक्षय आणि सध्या बबलूला नॉन स्ट्राईकला पाहताय तुम्ही. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. यावेळी देखील आपण पाहिलं डाउन ग्राउंड चेंडू स्टॉप केला. एक सिंगल धाव. एकाच धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव भेटली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 16व्या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते 16. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 यानंतर टॉस केला जाईल. सेमीफायनल क्रमांक 2 चा योद्धा 11 पनुम्रे आणि तिरुपती स्पोर्ट्स बांगले टीम. हो यावेळी गेला आपण पाहिलं तर अगदी लेफ्ट करण्याचा प्रयत्न बाटीवरती सर आलेला नाहीये चेंडू. एक सिंगल धाव. 17 धावसंख्या 17. धावा. लॉफ्ट केलाय सचिन. अर्थातच आपण पाहिलं तर हात खोललाय. नववसात शिरा टीमचा रन मशीन आता हात खोलतोय. सचिनच्या बॅट मधून कव्हर ड्राईव्ह षटकार. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती. धावा. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न यावेळी कॅच साठी गेला नाहीये. चेंडू साठी आपण पाहिलं तर 1 बाउंड चेंडू गॅदर केला. सचिननं फेकी केली. डायरेक्ट ही चांगली फेकी केली आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावा. कारण की ज्या पद्धतीने लाईट आहे की थोडस आपण पाहिलं तर दृश्य सचिनला हा चेंडू दिसला नव्हता सर. एका बाजूला मॅच मध्ये जेवढी शांतता असेल तेवढी मजा मॅचला आपण पाहिलं. आई लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कॅच साठी आता सचिन गेला. एक धाव. कारण की जी लाईट समोर आहे त्याचा त्रास सचिनला होतोय आज. कारण की या लाईट मुळे बरेचसे फिल्डर आज फसलेत आणि सचिन आता नाही उत्तर देऊ शकत कोणाला. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं ही लाईट हा चेंडू आपल्याही दिसत नाहीये. 26 धावा.
खूप चांगला प्रकाश या मैदानामध्ये आपण पाहिलं तर अगदी नील रुद्र जनरेटर अँड लाईट्स नील रुद्र लाईट्सचं आम्ही कौतुक करेल. आमचे सन्माननीय सचिन बाने, संदीप बाने, सागर बाने, समर्थ गिगा फायबर इंटरनेट त्यांचं आम्ही कौतुक करेल. हॉटेल सह्याद्री त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. ओहो हो वॉट बॉल अप्रतिम चेंडू शॉटम चॅक करण्याचा प्रयत्न 26 धावा ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला आणि धाव संख्या 26 लॉस ऑफ द 0 विकेट. ओव्हर क्रमांक 4 असेल शेवटचे षटक. शेवटचे षटक लॉफ केला पहिला चेंडू निघून जातोय. धावा किती आहेत? फक्त 2 धावा. टीमची टोटल थोडीशी पुढे जाते 28-28. आता चेंडू फक्त बाकी आहेत. अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडू आता फक्त बाकी आहेत. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न की आडव्या मिड ऑनला चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकच धाव. आता फक्त चेंडू बाकी 4 स्पीड अप घ्यावा लागेल. आता फायनल सेमीफायनल या सगळ्या स्पीड अप मध्ये 4 ओव्हरच्या नो ड्रिंक ब्रेक नो मीटिंग. लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिलं तर घेऊन काढलाय सुहास खोते. चेंडू स्टॉप केलाय, त्याच्या हाताला लागलाय. सचिन इथे धडपड करतोय, निघून गेलाय. 4 चौकार. टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे गेली आहे 33 धावा 33. एक चांगली मॅच तुमच्या समोर. कमबॅक केलाय नवसा शिरा टीम आणि कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा संघ अजिंक्य या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग. हाई चेंडू चांगला हाताला जातोय. एका बाजूला विजय माळी या मॅच मध्ये एक यंग टॅलेंट, एक अनुभवी खेळाडू, एक उभरता सितारा विजय माळीला सध्या तुम्ही पाहताय. 2 to go. 2 चेंडू आता बाकी आहेत. हाई चेंडू आपण पाहिलं तर अगदी सोडून दिला जातोय. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला गेलाय. अगदी आपण पाहिलं तर डॉट जातोय. निर्धाव चेंडू भीमर साठी रनआउट साठी तुम्ही जाऊ शकता. हा चेंडू ओहो स्टंपच्या भरून मिडल स्टंपच्या भरून गेला. हा चेंडू मिडलच्या भरून गेला. रिप्ले मध्ये पहा पूर्ण मिडल स्टंपच्या भरून हा चेंडू. हा रिप्ले तुमच्या समोर. यस मिडल के ऊपर से गया. खूप छान कॅमेरा बघ. व्हॉट बॉल यार, व्हॉट अ बॉल. काय गती आहे विजयकडे. ये चला थोडासा स्पीड अप घ्या. टीम लगेच बाहेर या कारण की वातावरण थोडंसं खराब आहे. या मध्ये मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. चला टीम्स 34 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. टीम्स या चला स्पीड अप घ्या. चला टीम लगेच या. वर्ल्ड बॅटिंग यार अप्रतिम बॅटिंग राहिले. टीम आता स्वागत करते त्यांचं. दोन्ही बॅटरचे सध्या मात्र स्वागत केले जाते टीम कडून. अर्थातच सचिन आणि अजिंक्य. चांगली बॅटिंग. चला लगेच मैदानामध्ये प्लीज दाखल व्हा मैदानामध्ये. चला स्पीड अप घेऊयात. मारुती सरांना आता ऐकूया थोडस या. चला टीम स्पीड अप घ्या. नवीन बॅट्समन चला चला जास्त वेळ घेऊ नका बॅट्समन. चला लगेच मैदानामध्ये. चेंडू 34 टॉस साठी या कॅप्टन.
येस येस ये दादा टॉस साठी दोन्ही टीम्स. चला या टॉस करूयात, या लगेच टॉस करूयात, जास्त वेळ घेणार नाहीये. इकडे इकडे राजा दादा, किती टॉस केले तरी विसरायला तो रस्ता यार. चला कॉल कोण? हा ठीक आहे. पडुमरे टीम आय लव्ह शिराळा अध्यक्ष चषक 2 मागायचे. स्मिती कॉइन आय लव्ह शिराळा, आय ऑल्सो लव्ह शिराळा. मात्र अध्यक्ष चषक यावेळी आलाय. टॉस जिंकला तिरुपती स्पोर्ट्स. निर्णय क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. मॅच बघायची तुमची मला, याआधी पण झालेली मॅच जी आपण पाहिली तर चिन्नास्वामी स्टेडियम वरती झालेली. पडुमरे यांनी चांगली टीम मजा आलेली आहे. मात्र या मॅच कडे जाऊया सर. यस थँक्यू. पूर्व झाला. आपण जाऊया उत्तर अर्धामध्ये, जिथे पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवर मैदानात उतरलेत. पहिल्या चेंडूवरती चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या सहाय्याने चौकार येतोय. सौरभ शिंदे याचं नाव आहे. गेल्या एक्झिबिशन मॅच मध्ये पाहिलं प्रेक्षणीय मॅच मध्ये अतिशय सुंदर खेळी सौरभ याची आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये देखील अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने स्ट्रोक सजवलाय. गॅप होता तर गॅप शोधून काढलाय आणि त्याच मध्ये हा चौकार प्राप्त केलेला आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ शिंदे याच्या बॅट मधून पुन्हा एकदा अजिंक्य तयार. हा देखील थोडासा झुकून मारायचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बॅट्समनला शेवटपर्यंत फॉलो केलं जाते गोलंदाजाच्या मार्फत. अजिंक्याचं कौतुक करावं लागेल. कालच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील अतिशय चांगली खेळी करेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. यावेळी बॅटची नरेज पाठीमागे पाहिलं तर यष्टीरक्षक सचिन आहे. अतिशय चांगलं यष्टीरक्षण करत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय, परंतु तदनंतर कमबॅक देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य याच्या मार्फत. उंच कोरा खेळाडू अजिंक्य आणि पुन्हा एकदा बॉल तयार अजिंक्य. स्लोअर बॉल डाऊन द ग्राउंड. सौरभ शिंदे याच्या बॅट मधून येतोय. इट इज मॅक्झिमम षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आणि डाऊन द ग्राउंड. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणजे व्ही शेप मध्ये खेळलेला हा स्ट्रोक या चेंडूवरती षटकार आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10. 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झाले आहेत या षटकातील आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 10. पुन्हा एकदा बॉल तयार अजिंक्य. अजिंक्य पाहिलं तर चला सामन्यासाठी स्पीडअप घ्या विनंती आहे अजिंक्य, कारण अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत. आपण पाहिलं तर आपण आयोजक आहे, याची देखील नोंद घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार अजिंक्य. समोर पाहिलं तर सौरभ शिंदे या चेंडूवरती देखील अतिशय सुंदर स्ट्रोक आलाय. डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स. शेवट्या शेडी पाहिलं तर चेंडू शर्यत जिंकतोय. चेंडू निघून जातोय समोरच्या दिशेने. या चेंडूवरती आलाय चौकार. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर करत असताना आपल्याला पाहायला सौरभ शिंदे नावाचं वादळ आज या पोलीस मैदानावरती घोंगावत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सौरभ याची. यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ट्राय. 1 बाउन्स, 2 बाउन्स. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सौरभ याच्या बॅट मधून येतोय चौकार. काय बॅटिंग, अतिशय देखना कव्हर ट्राय आपल्याला पाहायला मिळते. पहा इनफिल्डच्या वरून, म्हणजे परफेक्ट या ठिकाणी बॅट आणि बॉलचा मिलाप पाहायला मिळते आणि क्रिकेटमधील सर्वात देखना कॉपीबुक स्ट्रोक ज्याला म्हणतो ना, असा स्ट्रोक सजवलाय सौरभ शिंदे. शिराचा वंडर बॉय म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18.
पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली धावसंख्या जमवण्याचं काम सौरभ शिंदे याने केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर प्ले फोडण्यासाठी सौरभ यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतलेली होती आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो बॉलर नेम अक्षय. आणि समोर जर पाहिलं तर बत्तीशिरा तालुक्याचा एक विस्फोटक फलंदाज, कोहिनूर हिरा म्हणून त्याला ओळखलं जातं, ब्लॅक डायमंड म्हणून त्याला ओळखलं जातं, त्याचं नाव आहे सूरज तांबेट. राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला, चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्टच्या वरून हवाई सफर करत येतोय षटकार. शॉर्ट बॉलला माफी नाही कारण बॉटमॅनचा अतिशय चांगला वापर करतो. आणि हा खेळ जर पाहिलं तर कोहिनूर हिरा म्हणून या मैदानामध्ये अनेक वेळा चमकलेला पाहायला मिळाला. या मैदानामध्ये देखील अतिशय चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. पहिले चेंडूवरती षटकार आलाय. पुढचा बॉल यावेळी अतिशय वेगाने बॅट स्विंग झाली परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळी पाहिलं चेंडूचा टप्पा थोडासा बाहेरच्या दिशेने रिलीज केला अक्षय याने आणि हा डॉट बॉल येत आहे. सूरज तांबेट याचा जर विचार केला तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओपन क्रिकेटमध्ये गाजलेला हा खेळाडू बत्तीशिरा तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहे. यावेळी देखील बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झालेला आहे परंतु क्षेत्ररक्षक याच्याकडून चुकी होताना पाहायला मिळते. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला, दरम्यान एक धाव कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 रन. दुसरे षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आहेत. समोर पाहिलं तर बत्तीशिराचा वंडर बॉय सौरभ शिंदे. यावेळी थोडासा शेपल झाला, मोठा स्ट्रोक जरूर सजवायचा होता परंतु हा डॉट बॉल होत आहे. थोडासा जास्त शेपल झालेला आहे यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला सौरभ. आणि या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाहीये. अक्षय पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक केला. एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक केला या गोलंदाजाने. यावेळी चांगला चेंडू एक फ्लायटेड बॉल पडल्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर बॅट्समनला नक्कीच बीट केलाय. चांगली गोलंदाजी, एक षटकार आल्यानंतर त्याने नक्कीच इम्प्रेस केले. माहिती त्यानंतर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करून देण्याचं काम अक्षय या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राऊंड विकेट. शॉर्ट बॉल वरती या ठिकाणी चढवलाय हल्ला, चेंडू 1 बाउन्स आमच्या व्यासपीठाला चालमध्ये येणारा सौरभ शिंदे याच्या बॅट मधून येतोय चौकार. शॉर्ट बॉल वरती अतिशय चांगली त्याची पकड आपल्याला साबित होत असताना पाहायला मिळते. थोडासा चेंडू पाहिला तर राईज झाला आणि या चेंडूवरती त्याची अतिरिक्त पॉवर जनरेट होत असते. नेहमी अतिशय चांगली बॅटिंग करतो. या शॉटवरती नक्कीच तो भरपूर प्रॅक्टिस करतो आणि यावेळी देखील चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावा. 29 रन. लॉस ऑफ दी 0 विकेट. 2 खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड झालेली आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये चांगलं आय कोऑर्डिनेशन आहे आणि त्याचमुळे पाहिलं तर त्यांचे कोणताही गडी बाद झालेला नाहीये. बॉलर नेम संजय शेके आणि त्यांचा सामना करतोय तो सूरज तांबेट. 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे बस सामन्यामध्ये पाहिलं तर फक्त औपचारिकता बाकी आहे. एक षटकार मॅच फिनिश आणि तो फिनिशर षटकार येईल का आणि ती क्षमता आहे या फिनिशरकडे. आणि यस, मॅच फिनिश. नाव आहे बत्तीशिरा तालुक्याचा ब्लॅक डायमंड सूरज तांबेट. मी आवडीने त्याला ब्लॅक डायमंड म्हणतो कारण तो माझा ज्युनियर आहे आणि अमित पाटील यांनी त्याला घडवलाय. चला नवीन टीम प्लीज आतमध्ये या. तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. येस, दोन्ही संघांना या ठिकाणी 501 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे आणि दोन्ही देखील टीम आपल्याच आहेत. दोन्ही संघांना हार्दिक